श्री स्वामी समर्थ. पैसा, नोकरी, फ्लॅट, महिन्याची धमाकेदार सुरुवात. 2 ऑगस्टपासून या काही राशींची श्रीमंतीकडे वाटचाल. ग्रहांचे भ्रमण संपत्तीचा मार्ग मोकळा करणार. सोबतच गणपती बाप्पाची विशेष कृपा राहणार. त्याच लकी राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 2 ऑगस्ट रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. 5 ऑगस्ट रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. 22 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. याही व्यतिरिक्त अनेक ग्रह त्यांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल करतील. ऑगस्ट 2026 मध्ये या ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव विविध राशींच्या जीवनावर दिसून येईल. मेष, कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या प्रभावांचा लाभ होऊ शकतो. अनेक शुभग्रहांच्या संयोगाची निर्मिती फायदेशीर ठरणार आहे या राशींसाठी. गणपती बाप्पाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे म्हणजे दुप्पट कृपा आणि पुण्यप्राप्ती मिळवणे होय. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि त्रास नाहीसे होतात असे मानतात. संकष्टीच्या दिवशी भगवान गणपतीची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. चला तर मग पाहूयात ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थी केव्हा येणार आहे, चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी. पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला आषाढ संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. आषाढ महिना सुरू असून संकष्टी चतुर्थीची तिथी रविवार 2 ऑगस्ट रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल. संकष्टी चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला अर्घ दिल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडल्याने व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे या चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची मानतात. या दिवशी चंद्र पाहण्याची वेळ म्हणजे चंद्रोदय हा 2 ऑगस्ट रोजी रात्री 9:37 होईल. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते अशी श्रद्धा आहे. या दिवशी गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे या दिवशी व्रत केले जाते. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावर पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत पूर्ण होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. गणपतीचा जलाभिषेक करावा. त्यानंतर अष्टगंध लावावा व गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. तसेच जास्वंदीचे फूल व्हावे. गणपतीला या दिवशी तिळाचे लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर धूप दीप लावून देवाची पूजा करावी. गणपती स्तोत्र म्हणावे व गणपती मंत्रांचा जप करावा. सर्वात शेवटी आरती म्हणावी व देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. संध्याकाळी पुन्हा संकष्टी व्रताची कथा वाचून चंद्रोदय झाल्यानंतर आरती करावी व उपवास सोडावा. आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तयार होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा लाभ होऊ शकतो. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल आणि त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तसेच घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योगही दिसून येत आहेत. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण असेल. सोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्यही उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यानंतर आहे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी आषाढ संकष्टी चतुर्थीचा दिवस खूपच बेहतरीन राहणार आहे. या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच
या काळामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो। त्याचबरोबर या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदी असेल। वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते। सोबतच गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत। सिंह राशीच्या व्यक्तींना ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा लाभ मिळेल। प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि करिअरमध्ये यशाच्या संधी देखील उपलब्ध होतील। गुंतवणुकीतून फायदा देखील होऊ शकतो, मात्र त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे हिताचे ठरेल। तसेच तुमचे पूर्वी अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात। सोबतच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। सोबतच कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल। त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहेत, त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते। त्यानंतर कन्या राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल। सोबतच तुम्हाला जर नोकरी बदलायची असेल तर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती होईल। जे लोक बेरोजगार आहेत त्यांना या काळामध्ये नोकरी प्राप्त होऊ शकते। सोबतच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने समाजामध्ये तुमचं मान प्रतिष्ठा वाढणार आहे। लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील। त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल। त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात। त्यानंतर आहे वृश्चिक रास। ग्रहांचे संक्रमण आणि अनुकूल स्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला असेल। त्यासोबतच नशीब तुमच्या बाजूने असेल। नशिबाची पूर्ण साथ या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे। सोबतच गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते। बॉस तुमची प्रशंसा करेल। त्याचबरोबर वेतनवृद्धी किंवा प्रमोशनचे योग देखील बनत आहे। त्यामुळे कुटुंबामध्ये उत्साही वातावरण असेल। त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसणार आहात। त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुखी असेल। त्यासोबतच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना आषाढ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।